महाराष्ट्र शासनानं वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठा प्रशासकीय निर्णय घेतलाय। चर्चित आणि कर्तव्यदक्ष IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर विद्यमान पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे। 1997च्या बॅचचे IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात। त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस उपायुक्त, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक पोलीस आयुक्त तसंच मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे। अलीकडेच ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये दाखवलेल्या धाडसामुळे आणि नेतृत्वामुळे त्यांना देशभरात विशेष ओळख मिळाली। त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि कर्तव्यनिष्ठतेमुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान मानले जातात। नागपुरात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण, अंमली पदार्थांच्या व्यवसायावर आळा, वाहतूक व्यवस्थापन तसंच संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाई यासारखी अनेक आव्हानं नव्या पोलीस आयुक्तांसमोर असणार आहेत। उपराजधानी असल्यानं नागपुरातील VIP सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची मानली जाते। दरम्यान विद्यमान पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अनुभवी IPS अधिकारी असलेल्या डॉक्टर सिंघल यांनी यापूर्वी राज्यातील विविध महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आणि विभागांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे। नागपूर पोलीस आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था, सायबर गुन्हे नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली।